राज्यात 1 मे पासून राष्ट्रीय जनगणनेच्या पहिल्या टप्प्याला सुरुवात झाली आहे. यावेळी प्रथमच स्वगणनेचा पर्याय नागरिकांसाठी उपलब्ध करण्यात आला आहे. हा टप्पा ऐच्छिक असणार असून 1 मे ते 15 मे या कालावधीत नागरिकांना अधिकृत संकेतस्थळावरून स्वतःच्या कुटुंबाची माहिती ऑनलाईन भरता येणार आहे. पेणचे तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी तानाजी शेजाळ यांनी पेण येथे पत्रकार परिषदेमध्ये ही माहिती दिली आहे. देशातील ही पहिली पूर्णतः डिजिटल जनगणना ठरणार असून नागरिकांच्या सहभागाला यामध्ये विशेष महत्त्व देण्यात आले आहे. जनगणना प्रक्रिया यशस्वी होण्यासाठी नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने माहिती द्यावी असे आवाहन यावेळी त्यांनी नागरिकांना केले आहे. 8वी जनगणना 2027 ही सुरू झालेली आहे. यामध्ये 1 मे ते 15 मे या कालावधीत स्वगणना होणार असून प्रत्येकाने स्वगणना यामध्ये करायची आहे. स्वगणना करत असताना se.census.government.in या वेबसाईटवरती जाऊन प्रत्येकाने आपली स्वगणना करायची आहे. त्यानंतर 16 मे ते 15 जून या कालावधीत प्रगणक आपल्या घरांना भेटी देऊन गणना करणार आहेत. स्वगणना करत असताना प्रत्येकाने स्वगणना केल्यानंतर आपला सेन्सेस कोड त्यांनी जपून ठेवायचा आहे आणि तो सेन्सेस कोड येणाऱ्या प्रगणकाला दाखवण्याचा आहे. हे करत असताना माझी पेण तालुक्यातील सर्व जनतेला आव्हान आहे की होणारी जनगणना ही पूर्णपणे डिजिटल स्वरूपात असल्याने आपण सर्वांनी जास्तीत जास्त स्वगणना करावी ही विनंती. धन्यवाद.